कॉलेज कॅम्पसमध्ये आता विद्यार्थ्यांमध्ये फूट पडणार की भेदभाव कायमचा विटणार? कारण युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGCने जानेवारी 2026 मध्ये लागू केलेल्या एका नवीन नियमामुळे सध्या देशभरात वादाचा धुरळा उडालाय। हा नियम नक्की काय आणि सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती का दिली हे सोप्या भाषेतच समजून घेऊयात। UGCने प्रमोशन ऑफ इक्विटी नावाची एक नियमावली जाहीर केली, ज्याचा मुख्य उद्देश कॅम्पसमध्ये होणारा जातीय भेदभाव रोखणे हा आहे। यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये 9 सदस्यांची इक्विटी कमिटी स्थापन करणे आता बंधनकारक आहे। या समितीतील 9 पैकी 5 सदस्य हे राखीव प्रवर्गातील महिला किंवा दिव्यांग असणे अनिवार्य आहे। जर एखाद्या कॉलेजने हे नियम पाळले नाहीत तर त्यांची मान्यता रद्द करण्यापासून ते फंडिंग थांबवण्यापर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद यात करण्यात आली आहे। पण या नियमाला आता तीव्र विरोध होत आहे। खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की या समिती त्यांच्यासाठी कोणतेही बंधनकारक प्रतिनिधित्व नाही। दुसरी मोठी चिंता म्हणजे जर एखाद्याने खोटी तक्रार केली तर त्यावर काय कारवाई होणार याची नियमात स्पष्टता नाही। तज्ञांनी तर एक थक्क करणारी आकडेवारी मांडली। त्यांच्या मते देशातील 4,20,00,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत भेदभावाच्या तक्रारीचे प्रमाण फक्त 0.0018% इतकं कमी आहे। मग अशा वेळी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर अविश्वासाची टांगती तलवार कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातो। हाच पेच घेऊन जेव्हा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा न्यायालयाने अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवलं। न्यायाधीश म्हणाले की अशा नियमामुळे कॅम्पसमध्ये एकोप्याऐवजी गटबाजी वाढेल आणि प्रवर्गानुसार वेगवेगळी वसतिगृहे तयार होण्याची भीती निर्माण होईल। संविधानाने सर्वांनाच समान संरक्षण दिले, त्यामुळे नियम केवळ एका गटासाठी नसावेत असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने या नव्या नियमावलीला स्थगिती दिली आहे। तर थोडक्यात सांगायचं तर भेदभाव मिटवणं हे उद्दिष्ट योग्य असलं तरी ते करताना कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये हीच सध्याची मुख्य मागणी आहे। आता केंद्र सरकार या नियमात काय बदल करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? भेदभाव रोखण्यासाठी असे कठोर कायदे गरजेचे आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा।